बाई 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 स्वतःच बनवते, स्वतःच खाते, एकटीच खाते, आम्हाला दाखवत नाही, आम्हाला देत नाही. हे कोणाबद्दल बोलते ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. चला आधी रेसिपी बघूया. इथे मी काय बनवते, तर इथे मी बनवले आहेत छान असे मच्छीचे अंडे. मच्छीचे अंडे सर्वात आधी छान धुवून चमडी काढून घेतले. हळद, मीठ, लाल तिखट, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि काळ्या मिऱ्याची पूड, लिंबू टाकून मस्त मिक्स करून मसाला लावून साईडला ठेवून दिलेला आहे मी. आता मी इथे घेतलेला आहे मीडियम साईजचा टोप, त्यामध्ये घातलेला आहे तेल, कढीपत्ता, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे आणि एक बारीक चिरून कांदा घातलेला आहे. कांदा चांगला लालसर परतून घ्यायचा आहे आणि लालसर कांदा चांगला आपला परतून झाला की याच्यामध्ये मी मसाला लावून घेतलेलं जे मच्छीचे अंडे होते ते टाकून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही, याला टाकून मस्त आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्या आहेत माझ्या मैत्रिणी जवळच्या आमच्या ग्रुपच्या. तर त्या मला सतत बोलतात, तू येत नाही, व्हिडिओ कॉलवर येत नाही, बोलत नाही, कुठे गायब आहे, काय माहिती, काय बनवते, एकटीच खाते. आणि ज्यांना मी जबरदस्ती सबस्क्राईब करायला लावलेलं आहे. तर या आहेत माझ्या मैत्रिणी, तर चांगल्या आहेत तशा. इथे आपलं सगळं अंड्याचं मस्त असं मिक्स करून झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून छान असं याला वाफवून घेतलेलं आहे झाकून ठेवून. तर हे बघा, मस्त आपले अंडे तयार झालेले आहेत आणि याला आता थोडं अजून आपण बारीक गॅसवर असं हलवत राहायचं, म्हणजे खाली आपल्याला करपायला पाहिजे थोडंफार. जसं आपण लहानपणी भात खायचो करपलेला, मला तर फार आवडायचा. आणि तसंच याला आपण बुडाला करपवून घेणार आहोत थोडंसं आणि मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता वरून याला मी तडका देणार आहे असं छान परतून झालं की. तर इथे मी एक छोटासा तडका पॅन घेतला, त्यामध्ये तेल घातलं, कोथिंबीर घातलं, तेल गरम करून घेतलं आणि लाल तिखट टाकून मस्त याला वरून तडका दिलेला आहे. तर हे बघा, मस्त आपलं मच्छीचे अंडे एकदम झणझणीत तयार झालेले आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.